नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज पाडवा आहे, तर कालची लक्ष्मीपूजा वगैरे झाली, त्याचा आज उत्तरपूजा करायची आहे, सोबतच पाडवाही साजरा करायचा आहे। सकाळी लवकर उठून सर्वात आधी बाहेरची झाडझूड वगैरे, पाणी वगैरे शिंपणं, रांगोळी काढणं हे जे कामं असतात ते करून घेतली। त्यानंतर अंघोळ वगैरे केली आणि अंघोळ झाल्याबरोबरच लागली ते उत्तरपूजा करायला, कारण पूजा जी आहे ती आमच्या मधल्या रूममध्ये आम्ही करत असतो आणि रस्त्यातच ती पूजा जी आहे ती येत असते। त्यामुळे पूजा वगैरे सर्व उत्तरपूजा करून नंतर मग देवपूजा वगैरे बाकीचे कामं आवरायची होती, म्हणून सर्वात आधी उत्तरपूजा करून घेतली। पूर्ण पूजेची जी मांडणी होती त्याचा समारोप करून घेतला आणि त्यानंतर मग जे देवपूजा राहायची ते देवपूजाही करून घेतली। देवपूजा झाली, छान प्रकारे झेंडूची फुलं जी होती ते देवांना वाहून घेतली। गंध, पुष्प, धूप वगैरे सर्व पूजा माझी इथं आता व्यवस्थित झालेली आहे। पूर्ण पूजा करायचं म्हटलं म्हणजे कमसे कम 1.5 ते 2 तास तरी लागतच असतो। तर हे सर्व करताच मला 8 साडेआठ वाजून गेले आणि हे बघा आमच्या इथं एक दादा आलेले आहेत, तर दरवर्षी ते दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येत असतात, तर त्यांना फराळाचं द्यायचं असतं। तर मग जेही फराळाचं बनवलेलं असतं ते सर्व त्यांच्यासाठी मी घेऊन आले आणि त्यांना दिलेलं आहे। तर ते प्रत्येक गल्लीमध्ये फिरत असतात, घरोघरी जात असतात, डफळं वाजवत असतात आणि दिवाळीचं फराळ मागत असतात। तर चला त्यांचं फराळ वगैरे देऊन झालं, त्यानंतर आले घरामध्ये। तर मामाजींना आज बाहेर जायचं आहे, बाहेर म्हणजे असते गावावरती आजीच्या भेटीसाठी जायला निघालेले आहेत आणि आत्यांचं आणि त्यांचं खटाटोप चालू आहेत की आत्यांचं म्हणणं झालं की नंतर जा, ताईंनाही तुमच्यासोबत यायचं आहे, पण मामाजी की ऐकायला तयारच होत नव्हते। त्यात आज पाडवा आहे, पाडव्यानिमित्त त्यांना मामाजींचं औक्षण वगैरे करायचं होतं, तर त्यांना तेवढीही दिली नव्हती, काही करत होते प्रत्येक गोष्टीला। नोकझोक करतच त्यांनी त्यांचा पाडवा साजरा केलात आणि मामाजींनी त्यांना ताटामध्ये थोडेफार पैसे टाकले आणि घाई गडबडीतच ते यांचे निघून गेलेत। यांचा इकडे पाडवा चालू होता, तोपर्यंत शशीच्या बाबांची अंघोळ वगैरे झाली, तेही रेडी वगैरे होऊन आलेले आहेत। मग आम्ही आमचा पाडवा साजरा केला। आम्ही शशीच्या बाबांना औक्षण वगैरे केलं, नमस्कार केला आणि आज आम्हाला बाहेर जायचीही घाई होती, सर्व कामं आवरून बाहेर जायचं होतं, कारण छबू आलेले आहेत। तर वहिनी मार्केटला जाऊ असं त्यांचं चालू होतं। सोबत ड्रेस वगैरे घ्यायचे होते, म्हणून मी त्यांना हो बोलली आणि म्हटलं चला लवकर कामावरून लवकर जाऊयात, म्हणजे लवकर गेलं की लवकर येणं होतं। आणि आजच छबू पुण्याला वापसही जाणार होत्या, त्यांना अवघ्या 2 दिवसाच्या सुट्ट्या मिळालेल्या होत्या, म्हणून म्हटलं चला लवकर घाई करूयात। म्हणून आम्ही आमचा पाडवा दरवर्षीप्रमाणे जसा साजरा करतो तसा साजरा केला आणि दरवर्षीप्रमाणे शशीच्या बाबांनी यावर्षीही मला ताटामध्ये 1 रुपयाही टाकला नाही आहे। त्यांचं दरवर्षीचंच ठरलेलं असतं, ते पैसे टाकतच नाहीत आणि मीही त्यांच्याकडून तर अपेक्षा करणं सोडून दिलेले आहेत। मग जसं हमेशाचं चालू असतं त्याप्रमाणे मी ताट वगैरे नेलं आणि सर्व आवरून घेतलं आणि थोड्या वेळातच आम्ही जे आहेत ते मार्केटमध्ये आलोत। तर छबूला त्यांच्या आईसाठी काही कानातले वगैरे घ्यायचे होते, त्यासाठी सर्वात आधी आम्ही आलोत सोनाराच्या दुकानामध्ये। तिथं त्यांच्या काकूसाठी छान प्रकारे कानातले वगैरे घेतले आणि थोड्याच वेळात काकू ज्या आहेत त्या निघून गेला, कारण आम्हाला मार्केट फिरायचं होतं आणि त्या म्हणत होत्या मी तुमच्यासोबत फिरून काय करणार, म्हणून त्या लवकरच तिथून निघून गेल्यात आणि आम्ही आलोत कपडे घ्यायला आणि शशीचे बाबा गेलेत ताईला वगैरे आणायसाठी, तर ते ताईला घेऊन आलेत। तर मार्केटमध्येच आम्ही सर्वजण भेटलो, छान प्रकारे आम्ही ड्रेस वगैरे घेतला। तर शशीच्या बाबांनी पाडव्याला मला काही दिलं नाही, म्हणजेच घरी जेव्हा मी वाढलं वगैरे तेव्हा त्यांनी मला काही दिलं नाही, पण नंतर त्यांनी जेव्हा मी ड्रेस घ्यायचं म्हटलं तर 1 ड्रेस घ्यायचं माझं आधीच ठरलेलं होतं, पण पाडव्याचं म्हणत मी तुला काही दिलं नाही, म्हणून त्यांनी मला पाडव्याचाही 1 ड्रेस घेऊन दिला। तर असे मला 2 ड्रेस तिथं भेटलेत, तर 2 ड्रेस आम्ही घेतले। सोबतच ताई आल्या होत्या आमच्यासोबत, तर ताईसाठी छान प्रकारे त्यांनी भाऊबीजचं गिफ्ट म्हणून 1 ड्रेस घेतला। नंतर छबूला चप्पल वगैरे घ्यायची होती, म्हणून आम्ही शू मॉलमध्ये आलो, तिथं छबूंनी चप्पल घेतली। आम्ही काही इकडे तिकडे चपला वगैरे बघितल्या, पण आम्हाला कोणाला काही घ्यायचंच नव्हतं, फक्त बघायचंच काम आम्ही केलं आणि थोड्या वेळात जे आहेत ते आम्ही घरी पोहोचलो। थोडा वेळ म्हटलं तरी आम्ही घरी आलो तर 3 वाजले होते आणि आम्ही सकाळपासून फक्त नाश्ताच केलेला होता, काही जेवण वगैरे केलेलं नव्हतं। तर येताबरोबरच शशीच्या बाबांना लागलेली भूक आणि आम्ही शशीलाही घरीच ठेवून गेलेलो होतो, त्यामुळे तिचंही थोडं चिडचिड सुरू होतं।
तिचंही आमचं जेव्हा म्हटलं की आम्हाला जेवण करायचं तर मलाही जेवण करायचं आहे, मला पाहिजे. आणि मग जेवण म्हटलं म्हणजे शची बाबा बोलला तर मला पोळी भाजी नको आहे, तर माझ्यासाठी काहीतरी भेळ वगैरे असं तसं बनव. मग काय थोडंसं भेळ वगैरे बनवली. शचीच्या बाबाने भेळ खाल्ली, सोबतच शचीनेही भेळ खाल्ली. आणि शचीला सर्वात जास्त आवडतं ते म्हणजे टमाटर. तिला कितीही टमाटर दिलं तरी ते खातच असते, म्हणून त्यासाठी छान प्रकारे बारीक बारीक टमाटर कापून दिले. आणि शचीचे बाबा आणि शची या दोघांनी टोमॅटो भेळ करून खाल्ली. सोबतच ताई वगैरे आम्ही बाकीच्यांनीही चिवडा वगैरे जे फराळाचं असतं ते आम्ही सर्वांनी खाल्लं. आणि मग थोडं आरामात बसलो. आणि मला संध्याकाळचे कामं होते म्हणून मी आवरत घेतलं, कारण कालचेही कपडे वगैरे माझं तसं होतं, कपाट आवरायचं बाकी होतं. तर मी माझे कामं वगैरे आवरत बसले. तोपर्यंत ताई बोलले चल तुझे जे ड्रेस वगैरे आहे ते दाखव, मी ट्राय वगैरे करून बघते. म्हणून त्यांच्यासाठी जो त्यांनी साडीचा ड्रेस शिवलेला तोही त्यांनी ट्राय करून बघितला. सोबतच माझे जे ड्रेस होते तेही त्यांनी छान ट्राय वगैरे करून बघितले कसे दिसतात वगैरे काय. तर हे बघा आपण बघू शकता छान अशा प्रकारे माझे जे ड्रेस आहेत ते दोघी ड्रेस यामध्ये तुम्हाला दिसत आहेत. आणि हा जो ड्रेस आहे हा ताईंसाठी घेतलेला आहे, तर हाही खूप छान आहे. तर तिचं ड्रेस खूप छान दिसत होते. आणि ताईंनी जो साडीचा ड्रेस शिवला ना तोही खरंच खूप छान दिसत आहे. असे तिघे चारी ड्रेस ताईंनी ट्राय वगैरे करून बघितले. तेवढ्यातच संध्याकाळ झाली. मी संध्याकाळच्या कामाला लागली, झाडझूड वगैरे आणि बाकीचे कामं करतच होते. तोच शची आणि ताई यांच्या काही गप्पा गोष्टी चालल्या. आणि शचीला थोडंसं आरडाओरड केलं की लगेचच बाईला राग येत असतो. तर आता तिच्या बाबांचं आणि तिचं काहीतरी चालू होतं. तर बाईला मला ओरडतात, मला असं म्हणतात, थांबा मी तुमच्या आजीला सांगते. आणि आता बाहेर बसलेल्या होत्या तर लवकरच ती बाहेर गेली. आणि आई हे बघ मी आता काडी शोधते, काडी देते तुला आणि तू काडीने बाबाला मार, असं तिचं म्हणणं सुरू होतं. तर काडीच तिला सापडत नव्हती, म्हणून इकडे तिकडे 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 शोधाशोध तिची चालू होती. आणि थोड्याच वेळात जी आहे ती तिला काडी सापडली ही. आणि आई हे काडी घे आणि बाबाला तू मार, बाबा मला ओरडले, असं तिचं सुरू होतं. कशासाठी कशासाठी शोधत आहे? बाबाला काय करायचं आहे? बाबाला मारायचं आहे का बरं ग? काळी सापडली, ही काळी, ही काळी, ही काळी, ही कोणाला मारायचं? कोण मारणार आहे बाबाला? कोण मारणार आहे बाबाला? तू? बाबा हा तेच तर, बाबा तर झपके देईल तुला. तिला तिला बघ ना किती आनंद होत आहे. तिला बघ ना तिला. दाखव काळी काळी आता आता मारू का बाबाला मारायचं म्हटलं तर बाईला हसू येत होता. आणि जेव्हा बाबाने तिला मारायचं म्हटलं तर बाईला राग आला आणि इकडे तिकडे पडायला लागली. लगेच तिनं गोष्टही मिळवून टाकली. आणि तेवढ्यातच पिऊ जे आहे ते त्यांची गाडी घेऊन आले खेळायसाठी. तर दोघांचंच भांडण सुरू झालं, कारण शचीलाही तीच गाडी फिरवायची आहे आणि पिऊलाही तीच गाडी फिरवायची होती. थोड्याच वेळात दोघांची भांडणं जी आहेत ती मिटली आणि आनंदाने सर्वजण खेळायला लागले. तेवढ्यातच माझा स्वयंपाक वगैरे आणि संध्याकाळची सर्व कामं आवरून झालेली होती. मग आम्ही सर्वजण बसलेत आता जेवण करायला, कारण सर्वजण एकत्र जेवण करायची मजा काही वेगळीच असते. आणि सर्वांना बघून शचीलाही आज स्वतःच्या हाताने जेवायचं असतं. तर हे बघा सर्वांना बघून ती छान प्रकारे स्वतःचं ताट मागितलं आणि स्वतःच्याच हाताने जेवण करायला बसलेली आहे. तसं तर तिला हमेशा स्वतःचं ताट पाहिजे, पण ती स्वतःच्या हाताने कधी जेवत नाही. पण आज दीदी दादा आहेत म्हणून तिला ही मस्त मजा वाटत होती. सर्वांसोबत मिळून तिनेही स्वतःच्या हाताने जेवण केलं. जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर मग आता सर्वजणांना मिळून फटाके फोडायचे आहेत, कारण मुलं ह्या गोष्टीचीच वाट बघत असतात आणि शचीही त्यांच्यामध्ये सामील होत असते. म्हणून सर्वजणांनी फटाके वगैरे काढले आणि फटाके फोडायला सुरुवात केली. आणि मग काय लहान तर लहान, मोठेही लहान होऊन त्यांच्यासोबत फटाके फोडत असतात. तर सर्वांनी मिळून फटाके वगैरे फोडले. आम्ही काही माझे भांडे वगैरे कामं होते ते आवरून घेतली. आणि आमच्या शेजारी वगैरेही 2 छोटे मुलं होते, तेही आमच्यासोबत
फटाके वगैरे फोडण्यामध्ये सामील झाले. आधी तर ते आम्हाला दुरून दुरून बघत होते. त्यांनाही पाहिजे होते पण बोलायची त्यांची हिंमत होत नव्हती. मग मीच त्यांना फटाके वगैरे नेऊन दिले. त्यांनीही आमच्यासोबत छान प्रकारे फटाक्यांचा आनंद घेतला. चला तर मंडळी, यासोबतच आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटते अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.